नमस्कार, मी शिवकुमार. समाजविश्व या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या सर्वत्र ज्या बातम्या येत आहेत तर त्या महाकुंभ 2025 जो प्रयागराजमध्ये सुरू आहे त्या अनुषंगानं येत आहेत. या महाकुंभला मी स्वतः जाऊन आलो आहे आणि एक व्हिडिओ लाईव्ह केला होता आपल्या यूट्यूब चॅनलला. मात्र एवढी गर्दी असल्यामुळं तर तो काही एवढा जास्त म्हणजे त्याच्यात काही जास्त बोलता आलं नाही आहे, कारण आजूबाजूला एवढा आवाज होता, एवढी गर्दी होती. त्यामुळे तो फक्त जो माहोल आहे त्या ठिकाणी जी गर्दी आहे तर ती आपण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो व्हिडिओ आपल्या समाजविश्व या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. आज जो आपण व्हिडिओ बनवत आहोत तर तो म्हणजे माझा स्वतःचा, माझे मित्र, काही माझे भाऊ यांच्यासोबत प्रयागराजला गेलो तर तो अनुभव मला इथं शेअर करायचा आहे. कारण महाकुंभ आणखी सुरू आहे, तब्बल हे 45 दिवस चालणार आहे, महाशिवरात्रीपर्यंत ते आहे. तर अनेक जण विचारत आहेत की कसं आहे, कशा पद्धतीनं आहे त्या ठिकाणी वातावरण. कारण ज्या बातम्या आपण बघतोय तर त्या बातम्यावरून अनेक प्रश्नचिन्ह तयार झालेले आहेत की जायचं नाही जायचं, कशा पद्धतीनं एकंदरीत तिथं वातावरण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महाकुंभ 2025 प्रयागराजमध्ये होत असलेले यावरती आपण विस्तृतपणे चर्चा करणार आहोत आणि त्याबद्दल मी जो काही अनुभव घेतला तो आपल्यासोबत शेअर करणार आहे. असं म्हटलं जातं की कुठंतरी घरातून बाहेर पडून कुठंतरी जाण्यासाठी एक निमित्त लागतं. ते निमित्त मला या महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने मिळालं आणि 6 ते 8 दिवसाचं प्लॅनिंग करून आम्ही घरातून बाहेर पडलो आणि प्रायव्हेट कारनं जात असताना एक नियोजन करतो आपण की जाण्यासाठी किती दिवस लागतील, येण्यासाठी किती दिवस लागतील. एकंदरीत जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तर खूप साऱ्या अनिश्चितता असतात. जसं आपण ठरवतो तशा गोष्टी अनेक वेळा होत नाहीत. त्याच पद्धतीनं यावेळेसही तसंच झालं. 29 तारखेला म्हणजे 29 जानेवारीला मौनी अमावस्या होती आणि त्या दिवशी म्हणजे महाकुंभ मेळ्यामध्ये जे 3-4 स्नान आहेत जे महत्त्वाचे, तर त्यापैकी एक स्नान 29 तारखेला होतं. त्या दिवशी सकाळी 3:30 वाजताचा एक ब्रह्ममुहूर्त, त्या मुहूर्तावर सर्वांना स्नान करायचं होतं आणि ते मुहूर्त साधून अनेक जण 28 तारखेलाच प्रयागराजला पोहोचले होते. आम्हीसुद्धा इथून लातूरून 25 तारखेला निघून 28 तारखेला प्रयागराजला पोहोचलो आणि त्या दिवशी आम्ही गंगेमध्ये स्नान केलं. आणि मात्र 29 तारखेला शाही स्नान असल्यामुळं त्या दिवशी आम्हाला स्नान करायचं होतं. तर तिथं आम्ही थांबलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी एक होऊ नये असा प्रकार घडला त्या ठिकाणी रात्री 1:30 वाजता त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी त्या ठिकाणी झाली. कारण सगळ्यांना 3:30 वाजता जो संगम आहे, ज्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती एकत्रित येतात आणि तिथं संगम होतो, तर त्या ठिकाणी संगमावरती खूप मोठी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे खूप सारे सेक्टरमध्ये तो जो भाग आहे तो कव्हर केलेला आहे, बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि जाणाऱ्या लोकांसाठी एक लाईन, बाहेर पडण्यासाठी एक वेगळी लाईन. तर असा बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणावर केला आहे. कारण या महाकुंभचं तेवढी ॲडव्हर्टाइजमेंट झालेली, तेवढं लोकांपर्यंत ते पोहोचलेलं आणि विशेष म्हणजे हे महाकुंभ जे आहे, नॉर्मल जे कुंभ होतं तर ते 12 वर्षानंतर होतं. मात्र हे जे महाकुंभ आहे तर याबद्दल असं सांगितलं गेलं किंवा असेलही एक्झॅक्ट माहिती नाही, कारण त्यावर परत प्रश्नचिन्ह अनेकांनी तयार केले गेले की 144 वर्षानंतर येणार हे महाकुंभ आहे. तर त्यामुळं असं प्रत्येकाला वाटत होतं, म्हणजे देशातला प्रत्येक गाव जरी विचार केला आपण तर प्रत्येक गावागावातून लोकांना असं वाटत होतं की या महाकुंभमध्ये आपल्याला जायला पाहिजे. कारण 144 वर्षानंतर येणारा महाकुंभ म्हणजे या जन्मात आपल्याला परत की तो अनुभव घेता येणार नाही आहे. त्यामुळं सगळ्यांचा एकच ओढा होता की या महाकुंभ मेळ्यासाठी आपल्याला जायचं आहे आणि असं अझूम केलं होतं की करोडोमध्ये लोक एका ठिकाणी येतील. तर नक्कीच ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे तर त्यावरती खूप मोठा दबाव असणार आहे आणि त्यांना खूप कुशलतापूर्वक त्याचं नियोजन करण्याची गरज पडणार आहे. आणि उत्तर प्रदेश सरकारकडून सुद्धा हे पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं होतं की आम्ही खूप चांगलं नियोजन करतोय, खूप मोठं नियोजन करतोय आणि त्यासाठी करोडो रुपयांचा खर्चसुद्धा, तेवढं बजेटसुद्धा त्यांनी ते राखून ठेवलेलं. आणि आम्ही जो अनुभव घेतला म्हणजे आम्ही इथून 28 तारखेला जेव्हा पोहोचलो तिकडं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे पार्किंगची जी सोय केलेली आहे तर त्या पार्किंगपर्यंत पोहोचण्यासाठीच अनेक अडचणी होत्या. म्हणजे रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ते त्यांनी ब्लॉक केलेले, मध्ये ट्रॅफिक जास्त वाढू नये म्हणून. आणि पार्किंग बाहेर म्हणजे जवळजवळ 10-12 किलोमीटर 15 किलोमीटरच्या परीघ जो आहे तर तिथं पार्किंग केलेली. तिथून मध्ये जाण्यासाठी तिथं एक फ्रीमध्ये शटल बसेस होता. तर अनेकांना असं वाटतं की जेव्हा आपण बाहेरून एखाद्या ठिकाणी जातो
जास्तीत जास्त जवळ आपल्याला कसं जाता येईल, जे ठिकाण आहे, जे संगम आहे, जे प्रयागराजमधलं, तर त्या ठिकाणी जवळ जाण्यासाठी सगळे उत्सुक असतात. तसं आम्ही माणसं आहोत, तर आम्हालाही जास्तीत जास्त जवळ जावं असं वाटत होतं की गाडी कुठेतरी दूर उभा करून आपण एकतरी 1,500 किलोमीटर घरापासून दूर जातोय आणि कुठेतरी गाडी दूर उभा करून 1-1.5 दिवस आपण गाडीपासून दूर राहणं, आपल्याला त्यापेक्षा आपण ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी जास्तीत जवळ आपल्याला कसं जाता येईल असं आपल्यालाही वाटतं. आम्ही त्यासाठी प्रयत्न केला. शक्य तेवढं आम्ही जवळ जाण्याचा संगमचा प्रयत्न केला. मात्र खूप सारे रस्ते बंद असल्यामुळे आणि आपल्याला एक असतं की बाहेर जेव्हा आपण प्रवासामध्ये जातो तर खूप सारं नियोजन करतो की या तारखेला निघणार, आम्ही या तारखेला पोहोचणार, इथं थांबणार आणि त्यानंतर परत आम्ही निघणार. तर ह्या सगळ्या गोष्टी पण मात्र प्रवासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. अनेकदा एखाद्या ठिकाणी जेव्हा एवढा मोठा उत्सव होत आहे, देशातला खूप मोठा एक धार्मिक, सांस्कृतिक आस्था, श्रद्धा असलेला हा कुंभमेळा प्रयागराजमध्ये होत आहे आणि ज्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी येत आहेत, तर तुमची गैरसोय होणारच हे आपण गृहीत धरून चाललं पाहिजे आणि आम्ही ते गृहीत धरलेलं होतं. तरीही म्हणावी तेवढी आमची गैरसोय नाही झाली, कारण थोडं नियोजन आणि या सगळ्या गोष्टी किंवा काही योगायोग जुळून आले. तर आम्ही जास्तीत जास्त संगमच्या जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरापर्यंत आम्ही पोहोचलो. तिथं गाडी पार्क केली आणि जो अनुभव सुरू झाला तिथून, कारण एक क्युरिओसिटी असतेच, एक तर आहे आस्था किंवा भारतीय संस्कृतीचं एक मोठं प्रतीक, एक धार्मिक सोहळा मोठा, तर तो बघायचा आहे आपल्याला, तो अनुभवायचा आहे, हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे की करोडो लोक एका ठिकाणी जेव्हा येतात तर ते कसं मॅनेज केलं जातं, कारण आज जर बघितलं आपण तर एवढा मोठा जर क्राऊड येत असेल एखाद्या ठिकाणी तर ते मॅनेज करणं सर्वात मोठं चॅलेंज आहे ॲडमिनिस्ट्रेशनसाठी सुद्धा. तर ही गोष्ट एक अनुभव म्हणून तो घ्यायचा होता, कारण आपण बघत आलो आहे की क्राऊड मॅनेजमेंट जो प्रकार आहे तर तो दिवसेंदिवस खूप चॅलेंजिंग होत चाललेला आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो की क्राऊड मॅनेज करता न आल्यामुळे चांगल्या पद्धतीनं तर अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. तर या ठिकाणी सुद्धा की ज्या ब्रह्ममुहूर्तावर ज्या मौनी अमावस्येला लोकांना तिथं शाही स्नान करायचं होतं, तर त्यासाठी जे एंट्री पॉईंट्स होते तिथलं जो पूर्ण एरिया आहे तर तो वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागलेला आहे. फक्त क्राऊड एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे एवढे मोठ्या प्रमाणावरती भाविक तिथं आलेले, तर ते जी व्यवस्था आपण तयार केलेली आहे तर ती कुठंतरी थोडी अपुरी पडत असल्याचं दिसलं. आणि आम्ही स्वतः जेव्हा पहिल्या दिवशी 28 तारखेला 28 जानेवारीला स्नान करण्यासाठी संगमावरती गेलो, तर तिथं जे ब्रिजेस बांधलेले आहेत, म्हणजे जे टेम्पररी नदीवरनं, म्हणजे गंगा नदीवरनं ते ब्रिजेस या बाजूनं त्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी, तर ते ब्रिजेसमध्ये एकच ब्रिज सुरू होता. तर आम्ही तिथून बाहेर आल्यानंतर आम्हाला परत ज्या ठिकाणी यायचं होतं तर ते अंतर 1.5 किलोमीटर होतं, 1.5 ते 2 किलोमीटर. मात्र त्या ब्रिजवरून आम्ही एक कुतूहलापोटी की पलीकडल्या साईडला आखाडे आहेत, जिथं जे साधू फक्त महाकुंभ मेळ्यामध्येच इकडे येतात, तर एक क्युरिओसिटी असते की त्यांचे आखाडे कसे आहेत बघावं, एखाद्याला जमलं तर भेटावं, बोलावं, त्यांचे अनुभव ऐकून घ्यावे. तर या उत्सुकतेपोटी आम्ही तो ब्रिज क्रॉस केला आणि तिथंच निर्णय आमचा चुकीचा ठरला, कारण तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुढं आम्हाला आखाडे तरी भेटले, बघितले आम्ही जवळून की कशा पद्धतीनं तिथे साधू संत राहत आहेत वगैरे. मात्र तिथून परत येण्यासाठी तो ब्रिज बंद होता आणि परत आम्हाला आमच्या ठिकाणी जिथं आमची गाडी पार्क केलेली आम्हाला तिथे येण्यासाठी आम्हाला 10-12 किलोमीटर खूप सारा मोठा राऊंड मारून की त्या ठिकाणी यावं लागलं. तर अनेक ठिकाणी आम्ही पोलिसांना विचारलं की म्हणजे आम्हाला बाहेर पडायचं आहे आणि आमची गाडी या ठिकाणी आहे, तर तिकडे कसं जाता येईल. तर तेथील पोलिसांचं एवढंच सांगणं की पुढे जावा, फक्त पुढे जावा. तर तो एक खूप वाईट अनुभव आला की जर तुम्ही चांगलं मार्गदर्शन जर नाही केलं तर काय की आम्ही 4-5 जणांचा ग्रुप आहे, असे अनेक जण ग्रुपमध्येच त्या ठिकाणी आलेले आहेत. तर जर तुम्ही त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित नाही केलं तर ते तिथंच फिरत राहणार आहेत आणि एकंदरीत जी गर्दी आहे तर त्या गर्दी वाढवण्यासाठी आणखी ते कारणीभूत ठरणार आहेत. तर आम्ही मग विचारत कसा तरी मार्ग काढत आम्ही आमच्या म्हणजे कारकडे पोहोचलो. 10-12 किलोमीटर अंतर आम्हाला चालायला लागलं आणि तो जो एक्सपिरियन्स होता तो थोडा फार जो म्हणतात की आपल्याला जो एक्सपेक्ट नसतं तर ते केलेलं. मात्र आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा म्हणजे नेहमी आपल्याला एका कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची सवय असते आणि जेव्हा आपण एका अनकम्फर्ट झोनमध्ये जातो तर आपण थोडं रेस्टलेस आणि एक वेगळ्या पद्धतीचं फील करतो. तर तो अनुभव आला आणि म्हणतात ना की प्रवासामध्ये अनेक गोष्टी आपण शिकतो, त्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात, तर त्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं पाहिजे. म्हणजे अनेक जण बातम्या करत असतील, व्हिडिओ रील्स आपण बघतोय की काहीच नियोजन नाही आहे त्या ठिकाणी, असं आपण जे बघतोय तर ते पूर्ण सत्य नाही आहे.
खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. मात्र ज्या दिवशी चेंगराचेंगरी झाली त्या दिवशी काही गोष्टी ज्या मी ऑब्झर्व केल्या, कदाचित त्या बरोबर असतील नसतील, तर फक्त ते माझं ऑब्झर्वेशन आहे, मी जे बघितलं तर त्यावरनं सांगतोय की जे एंट्री पॉईंट्स होते, जे आपण ज्या ठिकाणांमध्ये जाणार आहे आणि जिथे संगम आहे, तर तिथं जाण्यासाठी आपण जेव्हा एंट्री करतो तर जेव्हा नदीच्या नदीचं पात्र खूप मोठं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर त्या पात्रावरती जे सेक्टर तयार केले गेले आहेत, बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि जाण्यासाठीचा एक मोठा रोड आहे, चांगला मोठमोठ्या कमानी आहेत. तर तिथून जेव्हा मध्ये जातो आपण तर त्या बॅरिकेटिंगच्या बाजूला तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती लोक रात्रीच त्या ठिकाणी येऊन, म्हणजे आपलं बॅगा वगैरे घेऊन येऊन की ब्रह्ममुहूर्ताची वाट बघत त्या ठिकाणी झोपलेले. तर म्हणजे जो क्राऊड आहे, ज्या बॅरिकेडिंगमधून ज्या रस्त्याने क्राऊड येणार आहे आणि तो क्राऊड ते ब्रह्ममुहूर्त 3:30ला असल्यामुळे तर त्याच वेळेस अनेकांना स्नान करायचं होतं, तर एवढा वाढत गेला. आणि जे बाजूला जे लोक झोपलेले होते, जे नदीपात्राच्या त्या ठिकाणी, तर येणारा क्राऊड त्या झोपलेल्या लोकांवरती पडला आणि अनेक लोक त्याच्यामध्ये चेंगरले. आणि एकदा काय चेंगराचेंगरी सुरू झाली की मग माणूस स्वतःला त्या चेंगराचेंगरीपासून वाचवण्यासाठी कसाही पळतो, सैराबाहेर होतो. त्या पद्धतीनं अनेक लोक त्यामध्ये चिरडले गेले. त्यामध्ये अनेक वयोवृद्ध पुरुष, महिला होते. तर एवढी चेंगराचेंगरी भयानक, म्हणजे हा जो प्रकार घडला, म्हणजे आम्ही 1:15 वाजता त्या ठिकाणी त्या संगमावरती स्नान केलं आणि 1:30 वाजता ही घटना घडली. म्हणजे 10-15 मिनिटाचं अंतर होतं. आम्ही स्नान करून जसं की परत आलो, 15 मिनिटच, म्हणजे 10-15 मिनिटाचाच ही घटना घडण्यामध्ये गॅप होता. आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो तर त्यावेळेस एकामागून एक ॲम्ब्युलन्स येत होता आणि त्या ॲम्ब्युलन्स एवढ्या जोरात येत होत्या कारण रस्त्यावरती म्हणजे जसं मुंग्या चालतात तेवढी गर्दी होती. तर त्या गर्दीमधून ॲम्ब्युलन्स खूप जोरात ॲम्ब्युलन्स येत असलेल्या दिसल्या. म्हणजे त्या ॲम्ब्युलन्सच्या एवढ्या जोरात होत्या की जे लोक आहेत ते सुद्धा बाजूला सरकण्यासाठी एकूण म्हणजे त्यांची धावपळ होत होती, की कारण एवढ्या गर्दीमध्ये कुठं बाजूला सरकणार. मात्र एकामागे एक ॲम्ब्युलन्स येत होत्या. तर त्या ठिकाणी अशी आम्हाला कुठलीही म्हणजे काही समजलं नाही की नेमकं झालं आहे काय. म्हणजे ॲम्ब्युलन्स जात आहेत तर काहीतरी कोणीतरी इमर्जन्सी असेल, कोणाला हार्ट अटॅक आला असेल किंवा काही असेल वगैरे असं सुरुवातीला वाटलं. त्यानंतर एकामागून एक खूप साऱ्या ॲम्ब्युलन्स यायला लागल्या. थोडी सगळीकडे धावपळ बघायला भेटली. अनेक जण मग जे परतीच्या जे रिटर्न येत होते तर ते सुद्धा धावपळ करायला लागले. आणि खूप ठिकाणी असं दिसून आलं की एखादा रस्ता पुढं बंद केला आहे, तर थोडं त्याच्याबद्दल अगोदर म्हणजे थोडी सूचना दिली, एखादा बोर्ड लावला किंवा काय केलं, तर तसं अनेक ठिकाणी दिसलं नाही. म्हणजे आपण खूप सारा अंतर पुढं जायचं आणि त्यानंतर आपल्याला कळणार की हा रस्ता बंद आहे, त्यानंतर परत मागे येणार. म्हणजे खूप ठिकाणी असं व्यवस्थित थोडं गायडन्स म्हणजे लोकांना समजेल अशा पद्धतीचं न केल्यामुळे थोडी गैरसोय नक्कीच होत होती. बाकी महाकुंभ मेळा जो आहे तर त्याचा जो अनुभव आहे खरंच तो एक शब्दातीत अनुभव आहे. एवढा मोठा क्राऊड एकाच ठिकाणी, एका श्रद्धेने, एका भावनेने, एक एवढा मोठा धार्मिक उत्सव आपल्याला आपण अनेक वेळा हा महाकुंभ मेळा असेल किंवा हे त्या अनुषंगाने जे व्हिडिओ येतात तर ते नागा साधू आहेत, अघोरी साधू आहेत, वेगवेगळे साधू जे वर्षानुवर्ष हिमालयामध्ये कुठंतरी डोंगरामध्ये बसून तपश्चर्या करतात. आणि त्यांची तपश्चर्या म्हणजे खूप कडक तपश्चर्या असते. अनेक वर्ष तपश्चर्या करून फक्त ते महाकुंभ मेळ्याच्या वेळेस गंगा नदीमध्ये प्रयागराजला स्नान करण्यासाठी येतात. तर ते जे अनेक वर्ष त्या ठिकाणी बसून जी तपश्चर्या करतात तर काहीतरी पुण्य कमावतात, काहीतरी त्यांना ज्ञान प्राप्त होतं. तर आपण बघतो की मंदिराच्या ठिकाणी सुद्धा पूजा अर्चना त्या ठिकाणी केली जाते, ध्यानधारणा केली जाते. तर त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक चांगलं वातावरण, एक प्रसन्न वातावरण तयार होत असतं. तर याच पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात साधू ज्या ठिकाणी येत असतात तर त्या ठिकाणी नक्कीच एक पॉझिटिव्ह एनर्जी नक्कीच येत असते. आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सुद्धा एक तसं पॉझिटिव्ह फील, एक गुड फील म्हणतात, तर त्या पद्धतीचं आपल्याला अनुभवायला मिळतं. तर तसाच एक काहीसा अनुभव आलेला आहे. कारण कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर पडल्यानंतर अनेकांचं जे आयुष्य बघतो आपण तर ते कसं आहे. कारण अनेक जण या महाकुंभ मेळ्यामधून आपण बघितलं की जसं अभय सिंग आहेत की IIT करून ते ज्यांचं IITतून शिक्षण झालेलं आहे तरी ते साधू झालेले आहेत. तर अनेक असे एक हे उदाहरण समोर आलं. असे आणखी बाकी भरपूर उदाहरणं आहेत की लोकांना आयुष्यामध्ये काय करायचं आहे जेव्हा समजतं तर त्यानंतर ते कुठल्या मार्गाने पुढे जातील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं तो अनुभव आपण याची डोळा आपण घेणं आम्हाला तरी खूप चांगला अनुभव आला. तसा थोडीशी गैरसोय आहे.
आणि पण मात्र काय आहे की एखाद्या ठिकाणी आपण पोहोचतो, मात्र जो प्रवास आहे तर तो प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो, खूप सारे अनुभव आपल्याला देऊन जातो. तर या प्रवासात सुद्धा आम्ही मध्य प्रदेशमधून जबलपूर, तर त्या ठिकाणी नर्मदा नदी आहे, सुंदर अशी नदी. बारामाही नद्या आपलीकडे बघायला भेटत नाही, विशेषतः मी ज्या भागातून येतो मराठवाड्यामध्ये, तर या नद्या खूप दुर्मिळ आहेत बघायला भेटणार आहे. की जी नदी बघितली आपण, ती बघताच त्या नदीमध्ये उडी मारून पोहायला सुरू करावं अशी नदी, नर्मदा नदीच्या काठी आम्ही सकाळी सकाळी आंघोळ केली. आणि तिथून पुढं मग आम्ही तो प्रवास प्रयागराज, त्यानंतर तिथं 29 तारखेला शाही स्नान करून आम्ही पुन्हा, म्हणजे सगळ्यांचंच असतं, एकदा आपण बाहेर पडलो की एका ठिकाणी चाललोय तर त्या ठिकाणाच्या जवळची जी ठिकाणं आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आपण गेलं पाहिजे. तर अयोध्येपासून जवळच असलेलं आपलं प्रयागराजपासून जवळच असलेली अयोध्या, ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आहे, आणि त्या मंदिराच्या ठिकाणी जी मस्जिद होती, आणि तो जो एकंदरीत वाद आहे तर भारताच्या राजकारणाचा म्हणा किंवा तो अनेक वर्ष तो भाग राहिलेला आहे, आणि शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तो वाद मिटला असं म्हणता येईल. आणि त्या ठिकाणी भव्य असं श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे. तर ते मंदिर, त्या ठिकाणी आम्ही गेलो, तर त्या ठिकाणी जाण्याचा एक अनुभव आहे तर तो सुद्धा एक इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जेव्हा प्रयागराजमधून सगळेजण शाही स्नान करून, अनेकांचं तेच होतं की अयोध्येला जायचं आहे, तर एवढी गर्दी त्या रोडला की 50-60 किलोमीटरच्या परिघ असेल की त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जाण्याची एंट्री बंद केली होती. म्हणजे मध्ये गर्दी खूप एवढी वाढली आहे की आता बाहेरचे लोक आपण आणखी मध्ये एंट्री देऊ शकत नाही, अशा पद्धतीनं तिथल्या पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला होता. मात्र ते बंद केलं आहे की नाही याबद्दल अनेक डाऊट होते की झाले, म्हणजे ऑथेंटिक बातम्या माहीत होत नसतील म्हणा किंवा काय. तर आम्ही सुद्धा निघालो. आमच्या पुढं एक ग्रुप होता मित्रांचा, मागे काही जण होते, तर त्यांनी सांगितलं की पुढं एका ठिकाणी रस्ता बंद आहे. तर आम्ही थोडं मॅपवरती बघत की चला, तो रस्ता बंद आहे तर दुसरा रस्ता कसा हे करता येईल. तर म्हणजे अयोध्येला जाणारे सगळेच रस्ते त्यांनी बंद केले होते, जे मुख्य मेन रस्ते आहेत. तर या ह्याच्यामध्ये एक 70-80 किलोमीटर, 100 किलोमीटरच्या आसपास आम्ही असं फिरत राहिलो. आणि जे मेन रोड आहेत त्या मेन रोडमधून समजा नाही का लखनौ हायवे आहे, तर तिथून मध्ये गेल्यानंतर 50-60 किलोमीटर त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला अयोध्येला जाणारे रस्ते बंद करायचे आहेत, तर थोडं जर तुम्ही 50-60 किलोमीटर अगोदरच जर ते सूचना लावली, तिथं बॅरिकेडिंग लावलं की मध्ये बंद आहे तर तिकडून नका जाऊ तुम्ही, किंवा पर्यायी मार्ग कुठला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा लोक येतात तेव्हा प्रशासनाने की ती पर्यायी व्यवस्था सुद्धा तयार केली पाहिजे, किंवा अथवा नाही का की नाही जाऊ शकत त्या ठिकाणी तर तुम्ही परत कसं जायचं हे तरी सांगितलं पाहिजे. एका ठिकाणी मी स्वतः एका पोलीस अधिकाऱ्याला जाऊन भेटलो की रस्ता तुम्ही हा बंद केलाय, आम्ही 100-1 किलोमीटर सकाळपासून फिरतोय की आम्हाला अयोध्येला जायचं आहे. तर तो काय म्हटला की एकतर तुम्ही फिरत राहा किंवा मग परत जा. तर याच्याहून कळालं की आज आपण गुगल मॅपवरती सगळेच बघतायत की हा रस्ता बंद असेल तर आपण दुसरा रस्ता निवडूयात. तर तसं बघून सगळेजण काय की जे दुसरे रस्ते असतात कुठले, तर ते रस्ते ते सुद्धा ब्लॉक झालेले. तरी मग आम्ही आता विचार केला की म्हटलं आता सगळेच रस्ते जर बंद असतील तर आपण एक गाव होतं जिथं त्यांनी बॅरिकेडिंग केलेलं, त्या गावामध्ये आम्ही थांबलो. असं विचार केला की आता आपण 1-2 दिवस आपण इथं थांबूयात, आणि थोडी गर्दी कमी झाली की त्यानंतर मग आपण अयोध्येला जाऊयात. आणि पुढचे जे प्लॅन होते काशी असेल किंवा पशुपतीनाथ वगैरे, तर ते कॅन्सल करून आपण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊयात आणि परत येऊयात. मात्र मग तिथं थांबलो. त्या ठिकाणी थांबल्यानंतर योगायोगानं एक मुलगा भेटला जो ॲटो चालवायचा, आणि अयोध्येत जाणारे सगळे रस्ते बंद असल्यामुळे ॲटोसुद्धा बंद होते तिथले लोकलचे. तर तो म्हटला की एवढ्या लांबून तुम्ही आला 1,500 किलोमीटरवरनं, आणि जर तुम्हाला जायचंच असेल तर रस्ते बंद केल्यामुळे तिथली जी गर्दी आहे तर ती नक्कीच कमी झालेली आहे. तर तुम्हाला मी दुसऱ्या रस्त्याने घेऊन जातो. म्हणतात ना, एखादं मोठं ठिकाण आहे तर ते ठिकाणाला जाणारा एक रस्ता नसतो, 2 रस्ता नसतो, तर अनेक रस्ते असू शकतात. म्हणजे ते गावागावातून, नदी नाले, इकडून तिकडून, तर कसंही जायचं म्हटल्यानंतर तुम्हाला जाता येतं. तर तो जो मुलगा होता तर आम्हाला खूपच, म्हणजे खरंच आमचं भाग्य म्हणता येईल की आम्हाला तो भेटला. आणि तो म्हटला की माझा दिवसभराचा जो जे मोबदला असतो की दिवसभरात मी ॲटो चालवून जेवढं हे करतो, तर मला 1000 रुपये तुम्ही द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी काही करून कुठल्याही रस्त्याने घेऊन जाईल. आम्ही त्याच्याबद्दल थोडी माहिती घेतली, जाणून घेण्याचा प्रयत्न केला की तो खरं म्हणजे जेन्युइन मुलगा आहे, कसं आहे काय. कारण आपण घरापासून दूर आहेत, काय आजकाल बघतोय आपण की खूप साऱ्या घटना घडतात. तर ह्या सगळ्या मग त्याच्यावरती कुठेतरी विश्वास ठेवून आम्ही त्याला आमच्या गाडीत घेतलं, आणि त्यांनी
उत्तर प्रदेश म्हणजे आपण जो रस्त्यानं बघतो नाही का की मुख्य रस्त्यावरनं, तर तो एक वेगळा आणि तो नॉर्मली बघतो. मात्र तो गावागावामधून, खेड्यामधून, नदी नाले, शेतीमधून वेगवेगळ्या ठिकाणावरून आम्हाला 50-60 किलोमीटर थोडं दूर पडलं असेल म्हणा. मात्र त्यांनी ज्या रस्त्याने घेऊन गेला तर तो एक वेगळा उत्तर प्रदेश आम्हाला बघायला भेटला आणि डायरेक्ट त्यांनी आम्हाला अयोध्येमध्ये नेऊन सोडलं. खूप सारे एंट्री पॉईंट्स अयोध्येतले बंद केल्यामुळं त्या ठिकाणी गर्दी म्हणावी तेवढी गर्दी नव्हती. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं तिथं आम्हाला मंदिरात जाता आलं अयोध्येमधील. कारण अयोध्या याच्याबद्दल आपण रामायणात बघितलेलं आहे. खूप साऱ्या म्हणजे सिरियल्स आहेत किंवा मालिका आहेत, आपले धार्मिक ग्रंथ आहेत, त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे. तर त्या ठिकाणी जातो तेव्हा एक आपल्याला वेगळा अनुभव येतो. त्या शहराबद्दलचा जो इतिहास आहे आपल्या डोळ्यासमोर समोरून जातो. तर तो एक अनुभव म्हणजे शब्दात व्यक्त करण्यापलीकडचा आहे. त्या ठिकाणी गेलो आम्ही. तिथंही थोडं म्हणजे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या पद्धतीनं मॅनेजमेंट करायला पाहिजे होतं, तर थोडं ते तिथंही कुठंतरी जेवढं चांगलं करता आलं असतं तेवढं करता दिसलं नाही तेवढं. तर म्हणजे आपल्याला दर्शनाला जायचं आहे तर सगळ्यांना एक असतं की हां चला आता राम मंदिरात जायचं आपल्याला. तर तिथं एक आणखी लोकांकडून ऐकायला भेटलं की अगोदर हनुमानगडीचं दर्शन घ्यायला पाहिजे. तर म्हणून मग आम्ही हनुमानगडीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तिकडं आम्ही शोधत होतो कुठून जाता येईल काय वगैरे. तर त्यांनी खूप मोठा एरिया त्यांनी बॅरिकेटिंग केलं होतं की जाण्यासाठी एक लाईन आणि येण्यासाठी एक लाईन वगैरे. तर म्हणजे एका बाजूला आपण आहे तर दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी 3-4 किलोमीटर परत पुढं, 3 किलोमीटर पुढं जा दूर आणि त्यानंतर परत दुसऱ्या लाईनमध्ये या. तर त्या पद्धतीनं तिथंही आम्हाला खूप चालायला लागलं. तिथून मग सुरुवातीला हनुमानगडीत तिकडं दर्शन घेतलं आणि तिथं सर्वात म्हणजे काय या आणि ह्या म्हणजे प्रयागराज झालं किंवा अयोध्या झालं किंवा काशी विश्वनाथ असेल. तर ह्या एकंदरीत जो हा अनुभव होता, तर जे बॅरिकेटिंग केलेलं आहे की लोकांना म्हणजे जाण्यासाठी आणि येण्यासाठी थोडं सुविधाजनक जर करता आलं असतं त्यांना तर ते आणखी शक्य झालं असतं. काही टेम्पररी एखाद दुसरा ब्रिज बांधायची गरज पडली असती तर ते जर केलं असतं तर खूप सोप्या पद्धतीनं दर्शन घेता आलं असतं. अयोध्येमध्ये तेच दिसून आलं की खूप सारा वेळ आम्हाला ते रस्ते शोधण्यामध्ये आणि ज्या ठिकाणून आपल्याला मध्ये जायचं आहे तर ते बघण्यामध्येच तो वेळ गेला. आणि एकंदरीत जर आपण असं फिरत राहिलो तर आपला जो एक्सपिरियन्स असतो तर तो थोडा खराब होत असतो, बाकी जास्त काही नाही. मात्र मंदिराच्या मध्ये तर खूप चांगली व्यवस्था म्हणजे खूप चांगली सोय केलेली आहे. दर्शन घेण्यासाठी खूप आरामात चांगल्या पद्धतीने दर्शन घेता आलं. एक नाही तर 2 वेळेसुद्धा दर्शन घेण्यासारखी म्हणजे त्या ठिकाणी परिस्थिती होती. एवढी गर्दी काही नव्हती. अयोध्यासुद्धा एक शरयू नदीच्या काठी वसलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आंघोळ केली. आणि ह्या सगळेच शहरं बघा जुने, तर एक ज्या नद्या आहेत तर नदींच्या म्हणजे बाजूला तटावरती हे शहरं सगळे वसलेले आहेत. कारण नदीच आपल्याला समृद्धी घेऊन येते. त्यामुळं ह्या नद्यासुद्धा आपण त्याचं पूजन करतो, नदीची आरती करतो. जसं काशी विश्वनाथला गंगा आरती होत असते तर त्या पद्धतीनं इथंसुद्धा शरयू नदीच्या काठावरती खूप छान अनुभव आम्हाला मिळाला. मग तिथून परत आम्ही जेव्हा काशी विश्वनाथला निघालो, तसं बघितलं तर काशीबद्दल अनेक गैरसमज म्हणा किंवा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या असतो की काशीला जायचं नाही जायचं. खूप सारे लोक म्हणतात की काशीला आईवडील असताना जायचं नसतं वगैरे. तर हे माहिती नाही, पण मला एवढं मनातून वाटतं की ज्या ठिकाणी आपली जी श्रद्धा आहे, आपला देव आहे, काशी विश्वनाथ महादेवाचं मंदिर आहे मोठं आणि एवढं जुनं मंदिर आहे, गंगा नदीच्या कडेला आहे आणि त्याच्याबद्दल खूप साऱ्या आख्यायिका खूप सारं आपण ऐकलेलं आहे. त्या ठिकाणी जायला अशा कुठल्याही ऐकलेल्या ज्या आपण लोकांकडून ऐकतो की त्या ठिकाणी जायचं नसतं, जायचं नाही जायचं वगैरे, हे काही खरं वाटत नाही आहे. त्याच्यामुळं काशी ह्या शब्दावरून आपण बघतो की नाही का की खूप मोठी शिवी पण आहे. तर भरपूर वेळा आपण मात्र त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तर ते अनुभव करतो की का म्हणतात नाही का की जेव्हा एखादं लहानपणी आपण ऐकलेलं असतं की एखादं मांजर जर आपल्याकडून चुकून मेलं वगैरे तर ते मांजर चांदीचं मांजर करून की ते परत काशीला जायला लागतं आणि तिथं गंगेमध्ये परत त्याचं विसर्जन करायला लागतं. अशा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. तर काशीला जाणं म्हणजे असं आणखी एक म्हटलं जातं की आयुष्यामध्ये जेव्हा समजा सगळं करून झालेलं आहे, म्हणजे तुमचं 50, 55, 60 वय झालेलं आहे की तुमचे मुलं बाळ आहेत, सगळे आहेत आणि त्यानंतर अनेक जण असं ठरवतात की नाही का की हे तीर्थक्षेत्र आहे तर त्या ठिकाणी आपण मग काशीला जाऊयात आणि मग आता पुढं आपल्याला काही नको आहे आयुष्यात तर ते पुण्याचंच राहील असं म्हणून पण अनेक जण काशीला जातात. म्हणून म्हणतात की काशीला जाणं आणि काशीहून येणं वगैरे, तर याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी जोडलेल्या आहेत. तर या ठिकाणी जाण्याचा जो अनुभव आहे, आपण टी व्हीमध्ये चित्रपटामध्ये बघितलेले आहे गंगा आरती वगैरे, तर तो जो फील आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्या गंगा आरतीमध्ये सामील होणं तर तो एक म्हणजे शब्दातीत आहे. तो अनुभव खूप छान आहे. कारण जे शहर वसलेलं आहे
तर नदीच्या किनारी म्हणजे असं शहर आहे की मोठमोठे घरं म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग आणि जे मंदिर वगैरे, तर आणि सलग पायऱ्या आणि खाली गंगा नदी वगैरे, खूप मोठं पात्र तिथून म्हणजे गंगा नदी वाहते. तर तो याची दही याची डोळा तो अनुभव घेणं एक तो खूप चांगला अनुभव होता. कारण त्या गंगा आरतीला एवढी गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ज्या पद्धतीने ती आरती केली जाते तर ती खरंच बघण्यासारखी असते. अनेक जण ती आरती बघण्यासाठी बोटीमधून जाऊन, किंवा कारण तिथं त्या ठिकाणी जागा नसते, समोर सगळ्या बोटीच बोटी नाही का, म्हणजे त्यामध्ये लोक बसून ते आरती बघतायत, आरतीमध्ये सामील होत आहेत. तर तो अनुभव आम्ही त्या ठिकाणी घेतला. आणि तिथून मग काशी विश्वनाथच्या ठिकाणी सुद्धा तिथल्या प्रशासनाने चांगली सोय केली होती. प्रताप यादव कॉलेज आहे तिथं, तर ते मोठं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती त्यांनी पार्किंगची सोय केली होती. आरामात त्या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून मग दर्शन घेतलं. मात्र दर्शनाच्या ठिकाणी थोडी जी गैरसोय आहे म्हणा, तर ते एक 8-8 तास, 9 तास, 10 तास लागतील अशा पद्धतीच्या तिथं लाईनी होत्या. आणि त्या लाईनीमध्ये म्हणजे अनेक लोक आपोआप त्या लाईनमध्ये घुसू शकतील अशा पद्धतीचं पण त्या ठिकाणी दिसून येत होतं. म्हणजे जे लाईनमध्ये थांबलेले आहेत त्यांना 8-10 तास, 12 तासही लागू शकतं दर्शनामध्ये. अनेक जण मध्येच येऊन घुसत आहेत वगैरे. तर थोडं ॲडमिनिस्ट्रेशननं की जे बॅरिकेटिंग आहे म्हणा, किंवा जागजागी जे पोलीस पाहिजेत ज्या पद्धतीनं, की लोक म्हणजे जे प्रामाणिकपणे लोक लाईनमध्ये थांबले 10-12 तास, तर त्यांना लवकर दर्शन मिळणं खरं तर त्यांचा तो हक्क आहे, अधिकार आहे. पण ते थोडं कुठंतरी दिसलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा दर्शनासाठी 5-6 तास लागले. आणि ज्या ठिकाणी आपण गाडी सोडलो तर तिथून मंदिराकडे जाण्यासाठी खूप सारे रस्ते बंद, वाहनं बंद, तर अंतर खूप चालायला लागतं. एकंदरीत या प्रवासामध्ये कुठेही दर्शन घ्यायचं म्हटलं तर देव दर्शन सहजासहजी एवढं सोपं नसतं म्हणतात. तर तसं थोडा त्रास सहन करून की तुम्हाला एक आनंदाची अनुभूती मिळते, तेव्हा कुठं दर्शन भेटतं, आणि ते दर्शनसुद्धा मग तुम्हाला खूप एक संस्मरणीय ठरतं. तर त्या पद्धतीचं काशी विश्वनाथाचं मंदिर खूप सुंदर आहे. आपण जेवढं फोटोमध्ये बघतो तर प्रत्यक्षामध्ये सुद्धा ते एवढंच सुंदर आहे की ते मंदिर बघितल्यानंतर बघतच राहावं असं वाटतं. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला पुन्हा एकदा दर्शन घेण्याची संधी होती, कारण एक मधला रस्ता जो होता रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी सुरू केला होता. परत आम्ही एकदा दर्शन घ्यायला असं जावं विचार केला, पण मात्र पुढे आणखी खूप गर्दी दिसली आम्हाला, त्याच्यामुळे परत आलो. नाहीतर मंदिर खूप छान आहे. मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे. त्याच ठिकाणी आता एक छोटासा जो वाद सुरू आहे तर मस्जिदीचा सुद्धा, तर त्या ठिकाणी ती मस्जिदसुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि तिथलं दर्शन घेऊन बनारसमध्ये छोटी मोठी खरेदी करून आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो. एकंदरीत ह्या प्रवासामध्ये रस्ते बंद, ह्या सगळ्या गोष्टीमुळं, गर्दी, याच्यामुळं आम्हाला पुढं पशुपतीनाथला सुद्धा जायचा विचार होता. तर मात्र एकंदरीत सुट्ट्या बघता सगळ्या गोष्टी, तर आम्ही तो पुढचा दौरा कॅन्सल केला आणि परत निघालो. परत निघाल्यानंतर सुद्धा नागपूरला आलो. नागपूरमध्ये नागपूरची संत्री म्हणा किंवा संत्रीची जी बर्फी आहे तर त्याचा आनंद घेतला. आणि तिथून परत आम्ही नांदेड आणि परत पुन्हा आणखी येताना वाटेमध्ये बाहेर एकदा पडलो आपण. जेव्हा आपण कुठल्याही ठिकाणी जातो तर वाटेमध्ये जे ठिकाणं आहेत, जे तीर्थस्थळ आहेत, जे ठिकाणं आहेत देव, तर त्या ठिकाणी आपल्याला जायची इच्छा असते. तर त्यामुळे आम्ही मग नांदेडहून पुढं लातूरकडे येताना माहूरगड आहे, तर त्या ठिकाणी जे 3.5 शक्तिपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्या शक्तिपीठापैकी एक रेणुका देवीचं मंदिर आहे खूप मोठ्या टेकडीवरती. आणि त्या ठिकाणी दत्त मंदिर पण आहे आणि दुसरं म्हणजे अनुसया मातेचं पण मंदिर आहे. तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असतात. आणि 3 टेकड्या आहेत, 3 टेकड्यावरती हे 3 मंदिरं आहेत. खूप चांगली सुविधा या टेकड्यावरती केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथे येतात. रात्री राहण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची सोय तिथं त्यांनी ट्रस्टच्या वतीने केलेली आहे. तर आम्ही तिथं एक मुक्काम 6-7 दिवसामध्ये आम्ही कुठंच म्हणजे बाहेर न रूम करता हे करता बजेट ट्रिप करणं हा एक त्याचा मागचा उद्देश होता. तर आम्ही कारमध्येच झोपायचो, 5 जण होतो, ॲडजस्ट करून झोपायचो. मात्र माहूरगडाच्या इथं आम्हाला खूप तिथं चांगली सोय दिसली आणि निशुल्क होती. मोठं चांगलं पटांगण आणि त्या ठिकाणी वरून त्यांनी शेड वगैरे मारलेलं आणि खाली चांगली जागा आणि तिथं त्यांनी गाद्या वगैरे ठेवलेल्या. तर तिथं आरामात मस्त झोप घेतली. सकाळी उठून लवकर दर्शन घेतलं आणि तिथून परत आणखी पुढच्या प्रवासाला निघालो. तर ह्या माहूरगडच्या आधी थोडं आणखी नागपूरच्या जवळ रामटेक आहे आणि रामटेकला सुद्धा म्हणजे जवळ तिथून एक तलाव आहे. तलावाच्या बाजूलाच श्रीरामाचं मंदिर आहे. ते सुद्धा खूप जुनं मंदिर असून एक हेमाडपंथी बांधकाम आहे. तर त्यामध्ये ते मंदिर केलेलं आहे. एकंदरीत अयोध्येचं जे मोठं मंदिर आहे श्रीरामाचं, तर त्याचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा हे रामटेकमधलं एक जे मंदिर आहे तर त्याचं सुद्धा खूप एक वेगळं महत्त्व आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे, टेकडीवरती आहे आणि म्हणजे अयोध्येत खूप मोठी गर्दी बघितल्यानंतर या ठिकाणी खूप कमी गर्दी, एकदम
खूप आरामात मोकळेपणानं एक चांगलं दर्शन घ्यायला भेटलं आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगलं टेकडीवरती मंदिर असून सुद्धा त्या ठिकाणी वरती त्यांचं अन्नछत्र आहे आणि सुदैवानं आम्ही ज्या दिवशी तिथं होतो तर त्या दिवशी शनिवार रविवार अन्नछत्र तिथलं सुरू असतं, तर त्या ठिकाणी खूप छान असा प्रसाद त्यांनी आम्हाला दिला. म्हणजे अनेक ठिकाणी जसं काशीमध्ये सुद्धा, अयोध्येत प्रयागराजला सुद्धा अनेक ठिकाणी आम्हाला जसं आपण वारीच्या काळामध्ये बघतो अनेक ठिकाणी प्रसादाची सोय, जेवणाची सोय केलेली असते, त्या ठिकाणी आम्हाला अनेक ठिकाणी तसा प्रसादाची सोय, तसं जेवण आम्हाला अनेक ठिकाणी मिळालं. त्याच्यामुळे एकंदरीतच हे बजेटमध्ये सगळं झालं असं म्हणता येऊ शकतं. या 8 दिवसामध्ये जो प्रवास केला तर त्या एकंदरीत प्रवासातून हेच दिसून येतं की आपण घरातून बाहेर जेव्हा पडतो तर जास्तीत जास्त ठिकाणांना आपल्याला भेट द्यायची असते, एक कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतो, अनेक दिवसांनी बाहेर पडतो, त्याच्यामुळे आपल्याला भरभरून त्या बाहेर पडण्याचा आणि तो आनंद आपल्याला तो घ्यायचा असतो आणि तो मिळतही असतो. अनेकांनी सांगितलेले प्रवास केला पाहिजे, खूप तो आपल्याला शिकवून जात असतो, एक वेगळा अनुभव देत असतो. त्याच्यामुळं प्रवास असाच करत राहायला पाहिजे आणि हा एकंदरीत जो अनुभव आहे आत्ताही मला शेवटी या व्हिडिओच्या हेच सांगायचं आहे की प्रयागराजला जर जाण्याचा विचार करत असाल तर जशी मीडियामध्ये आपल्याला दाखवलं जात आहे तर त्या पद्धतीची तेवढी सिच्युएशनसुद्धा वर्स नाही आहे. गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला गर्दी खूप असल्यामुळे आपल्याला एवढं त्याचं हे डोक्यात ठेवून जायला लागणार की गर्दी असणार आहे आणि गर्दी असली म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला थोडं असुविधा होणार. मात्र एवढं काही असं वाईट हाल नाही आहेत की आपण जायला नको वगैरे. मात्र आत्ता सध्याच्या घटना आपण बाहेर येत आहेत तर तिथं कुठंतरी आग लागणं किंवा काहीतरी होणं, जे शंकराचार्य आहेत वगैरे तर त्यांचंसुद्धा सतत आपण बघतोय की अविमुक्तेश्वरानंद तर ते ह्या सगळ्या आयोजनावरनं ते प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेलं आणि सरकारला पण तिला टार्गेट करत आहेत. एकंदरीत म्हणजे काही प्लस मायनस गोष्टी असतात. अनेक ठिकाणी कुठलंही मोठं आयोजन असेल तर त्या ठिकाणी तेवढं परफेक्ट करणं एवढं सोपं नसतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्राऊड मॅनेज करत आहेत, तशी चांगली गोष्ट आहे खरं तर. आणि एक आपण व्हिडिओ बघितला असेल मध्यंतरी माझ्याही बघण्यात आला, तर तो व्हिडिओ आहे की वाटलं तर आपण या ठिकाणी तो व्हिडिओ बघूयात. तो कोल्ड प्लेच्या संदर्भात व्हिडिओ आहे. म्हणजे आपल्या इकडं जे कोल्ड प्लेचं जे शो झाला तर त्याचे तिकीटं आपण बघितलं हजारामध्ये त्याची किंमत गेलेली वगैरे आणि त्या कोल्ड प्लेसाठी म्हणजे काय जो क्राऊड जमलेला आहे त्या व्हिडिओमध्ये असे काही प्रश्न विचारले की तुम्हाला महाकुंभ माहिती आहे का, प्रयागराज माहिती आहे का वगैरे. तर त्यावरती म्हणजे त्या मुलांना व्यवस्थित उत्तरसुद्धा देता आलं नाही, म्हणजे हे काय आहे, कधी होतो, काय नाही वगैरे. तर असं एवढं पण असून चालत नाही की आपण ज्या ठिकाणी जन्मलो तर त्या ठिकाणच्या ची काही संस्कृती असते, काही श्रद्धा आहेत, काही भावना आहेत, काही धार्मिक उत्सव आहेत वगैरे. तर त्या गोष्टींची आपल्याला किमान माहिती पाहिजे, त्याबद्दल आपल्याला थोडी आस्था पाहिजे. तर एवढंच आपल्याला वाटतं शेवटी. नाहीतर आपलं घरचं सोडून आपण बाहेरच्या मागे लागणं तर असं कुठंतरी झालं नाही पाहिजे. त्यामुळं आपल्या ज्या संस्कृती आहेत तर त्याचा आपण अभिमान बाळगत आणि त्याचा आपण अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे. जगभरातून या महाकुंभ मेळ्यासाठी लोक बघण्यासाठी येत आहेत आणि खरंच तो बघण्यासारखा सोहळा आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी ते जाऊ शकतात. फक्त नियोजन करून आपल्याला जायला लागेल आणि थोडं तयारीपूर्वक त्या पद्धतीनं आपण नियोजन करू शकता. थांबूयात. धन्यवाद.